गुड राईट. सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. व्हेरी हॅपी गुढीपाडवा टू एव्हरीवन. गुढीपाडव्याची एक प्रथा आहे की आपण कडुलिंबाचा पाला आणि साखर असं एकत्र खातो. ते आम्ही आणलेलं आहे. विशाल मी विनंती करतो नंतर गुढीजवळ आणून ठेवावं त्यांनी ती कडुलिंबाची वाटी. इंटरव्हलमध्ये त्यांना तो असेल कडुलिंब खायचं. आम्ही सर्व कलाकारांना विनंती करतो. पहिले नरेंद्रजी दाता टाळ्यांनी स्वागत करा. विजय देशपांडे आणि प्रतीक देशमुख निवेदन करणार आहेत आज आमच्या कार्यक्रमात गुंतवणार आहे. तर प्रतीककडे मी सूत्र देण्यापूर्वी प्रतीकचं एक इंट्रोडक्शन करतो की प्रतीक हा खूप उत्तम कीर्तनकार आहे. त्याच्या आईकडनं त्याला कीर्तनाचं वायकडू मिळाले आहे आणि शिकलेलाही आहे. त्यानंतर ख्यातनाम कीर्तनकार जे चांगदत्त बुवा आपले आहेत त्यांच्याकडनं पद्धतशीर त्याने कीर्तनाचे धडे घेतले आहेत. त्यासोबत संस्कृतचा अभ्यास त्याचा फार चांगला आहे. मराठीचा अभ्यास तर आहेच. टोरंटोमध्ये शाळेत संस्कृतचे क्लासेस वगैरे त्यांनी घेतले. त्याशिवाय पौरोहित्यसुद्धा करतो. पण लग्न झालेलं आहे. ज्यांना नुकतंच झालेलं लग्न काही महिन्यांपूर्वी. पण त्याला मी आमंत्रण करतो की यापुढे सूत्र त्याने हातात घ्यावी कार्यक्रमाची आणि सर्वांना वेलकम फॉर दिस शो अँड एन्जॉय द शो. त्यासोबत
मराठी मंडळ मॉन्ट्रियल प्रस्तुत चैत्र पालवी कार्यक्रमामध्ये मी प्रतीक देशमुख आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा म्हणजे एक चैतन्य, नवी ऊर्जा देणारा सण आणि हे चैतन्य तितक्याच प्रकर्षानं जाणवून देणारा सुद्धा सण. आता नुकतेच थंडीचे दिवस संपत आहेत आणि जरा आकाश निरभ्र दिसायला सुरुवात झाली आहे. पानगळ झालेल्या झाडांना पुन्हा एकदा पालवी फुटताना दिसतीये. एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह सगळीकडे सळसळताना दिसतोय. आणि हे थंडीचे काहीसे जे सण आहेत, हे थंडीचे जे काहीसे दिवस आहेत ते थोडेसे मागे पडून मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एक चैतन्य सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्याच कलर्सची सगळी ती विंटर जॅकेट्स मागे पडून पुन्हा एकदा आपण रंगीबेरंगी कपडे घालतोय, एकमेकांना भेटतोय. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर या मुळात उत्सव म्हणजे नेमकं काय असतं, तर उत्साहानं जे साजरं केलं जातं त्याला उत्सव असं म्हणतात. आणि या उत्सवाचं सगळ्यात महत्त्वाचं कारणच हे असतं की सगळ्यांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन हे कार्यक्रम साजरे करावेत. बहिणाबाईंच्या ओळी आठवतात. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाचं देणं सोडा मनातली अढी, गेलं साल गेली अढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही एकमेकांवरी लोभ वाढवा. हा एकमेकांवरचा लोभ वाढवायचा एक मार्ग म्हणजे आपला आजचा कार्यक्रम. आणि याच उत्साहाला वाट करून देण्यासाठी आज आपण इकडे सगळे जमलेलो. आणि मॉन्ट्रियलमधल्या तुम्हा सगळ्या जाणत्या श्रोतू वर्गासाठी आपण शास्त्रीय संगीत आणि गीत रामायण
Rati
Don't
सगळ्यांचं इनपुट असतं म्हणून कलाकृती इतकी खोल होते की नाही. तसंच आहे की तसंच आज काका इतके सुंदर गात आहेत, पण ही जी संत मंडळी बाजूला बसली आहे, संत म्हणजे कोण? संवादिनी आणि तबला. तर या दोघांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. दिग्गजही हलून जरा चित्र पाहती, गगनात तुझी आज नवे रंग वाहती, मोत्यांचा चूर नभी भरून राहला. काय उपमा वापरली आहे गदिमांनी. मोत्यांचा चूर नभी भरून राहला, राम जन्मला आलं सखे राम जन्मला. या रामाच्या जन्माचं निमित्त फक्त झालं, पण अयोध्येचा जणू सुवर्ण काळ या रामजन्मामुळे सुरू झाला. रामाचा जन्म, रामाचं रम्य असं बालपण, रामाचं बोबडं बोलणं, रामाची किशोरावस्था, रामाचं तारुण्य, आणि जसा हा राम तरुण झाला, सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण, सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण, मग पुरता वर्षेल देव कृपेचा अरुण, असं कधी मागितलं. राम जसा मोठा झाला तशा या रामाकडनं ज्या अपेक्षा होत्या अयोध्येवासियांच्या त्या सुद्धा वाढत गेल्या. की राम आता मोठा होईल, राम आता लग्न करेल, आता रामाची मुलं आपल्याला बघायला मिळतील, आणि राम राज्यारोहण करेल आणि आपला रामराजा होईल. या सगळ्या अपेक्षा या सगळ्या नगरजनांच्या वाढायला लागल्या. आणि जे आनंदाचं महापर्व होतं की नाही, ते महापर्व सुरू झालं. राम विश्वामित्रांसोबत मिथिला नगरीमध्ये आले आणि या महापर्वाची सुरुवात जणू या रामाच्या विवाहानं झाली. काय बरं झालं होतं त्यावेळेस? जनकाच्या मिथिला नगरीत पोचताच जनकानं अतिशय आनंदानं रामाचं आणि विश्वामित्रांचं स्वागत केलं. मुनिजनांसह असलेले दोघे कुमार हे अयोध्यापती दशरथाचे पुत्र आहेत हे कळताच राजर्षी जनकाच्या आनंदाला सीमा राहिली नाही. दशरथाचे हे परमप्रतापी पुत्र तुझ्याकडे असलेले विशाल शिवधनुष्य पाहण्याकरता आले आहेत असे विश्वामित्रांनी जनकाला सांगितले. सहस्रावधी राजे प्रत्यक्ष पाहत असता मल्लांकरवी ते धनुष्य जनकाने दरबारात आणवले. इतकं भलं मोठं धनुष्य शिवधनुष्य होते ते मल्लांकरवी राजा जनकानं दरबारामध्ये आणवलं. राम लक्ष्मणांनी त्या थोर धनुष्याला नम्रपणे प्रणाम केला. श्रीरामांनी ते धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. जनकानं अवश्य असं म्हटलं. श्रीरामांनी ते धनुष्य वाकवायचा प्रयत्न केला, तो वीज कडाडल्यासारखा आवाज झाला. ते धनुष्य मनोमत भंग पावलं. हे लोकविलक्षण दृश्य पाहून जनकाला अत्यानंद झाला. आपली इतके दिवस आपण जिचं पालन पोषण केलं आहे अशी पुत्री सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय जनकानं बोलून दाखवला. विश्वामित्रांनी ते मान्य केलं. यथाकाली श्रीरामाचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. आपल्या भ्रातृकन्या अनुक्रमे उर्मिला, भरत, शत्रुघ्न यांना दिल्या. अवर्णनीय समारंभ झाला आणि प्रथम पराक्रमासाठी प्रासादाबाहेर पडलेले रामलक्ष्मण आपल्या नववधूंसह अयोध्येला परत आले. ते जाऊन महिने लोटले तरी सुद्धा मिथिलेचे घाट चरण सीता स्वयंवराचं गीतच पुन्हा पुन्हा आळवत होते आणि म्हणत होते, आकाशाशी जळले धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर
देवपित्याचा मान. काय भाग्य आहे दशरथाचं. आपण भगवंताला प्रार्थना करताना म्हणतो की त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. आपण सगळ्या नात्यांची उपमा भगवंताला देतो, पण भगवंताचे आई वडील होणं हे भाग्य. पण हे भाग्य लाभलेला दशरथ आणि त्याच्या तीनही राण्या त्या यथावकाश प्रसूत झाल्या. आणि जेव्हा ही पुत्रप्राप्ती झाली तेव्हा अयोध्येचं भाग्य जणू उदयाला आलं. वेळेचं किती सुंदर वर्णन गरिमांनी केलेलं. हे गाणं ऐकलं की चैत्र मासातले गंधयुक्त पण तरीही उष्ण वारे आणि 2 प्रहरी क्षणभर थांबलेल्या सूर्याची लाही आपल्या अंतर्मनाला आजही जाणवते. खरा खुरा राम तेव्हा त्रेतायुगामध्ये जेव्हा जन्माला आला असेल तेव्हा नक्की काय झालं असेल याचं बहारदार वर्णन गरिमांनी केलं. तुम्ही गाणं ऐकताना शब्द सुद्धा नीट ऐकत असाल तर त्या शब्दांमध्ये सुद्धा किती गुह्यगर्भ शब्द, किती गर्भित अर्थ त्याच्यामध्ये दडलाय की उष्णतेनं कोमेजलेल्या नाही तर पेंगुळलेल्या कळ्यांना ही बातमी जेव्हा कळली आणि त्या काय काय करत लगोलग उमलल्या. नगरजनांचे जथ्थे गात गात नाचायला लागले. हर्षोल्लासात कोणी फुले उधळली, कोणी गुलाल उधळले. सारा आसमंत वाद्यांच्या आवाजामध्ये रंगून गेला आणि अशा या सगळ्या महोत्सवामध्ये रामाच्या जन्माचं स्वागत झालं. यज्ञपुरुषाचं वचन खरं ठरलं. त्या पायसाच्या सेवनानं दशरथाच्या तीनही राण्या गर्भवती झाल्या. यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौसल्या श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे 4 पुत्र झाले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रासादातील सुखाला सीमा राहिल्या नाही. नगरजनांचा आनंद तर नुसता ओसंडत होता. श्रीरामाधिक भावंडे रांगू लागली. तरीही अयोध्येतील स्त्रिया श्रीरामजन्माचे आनंद गीतच गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे तिथी 2 प्रहरी कागश्री सूर्य थांबला. राम जन्मला कसती, राम जन्मला, राम जन्मला कसती, राम जन्मला. कौसल्या राणी
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला, वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला. राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला. वीणारवनपुरात पारलोपले, पारलोपले. करुणाचे कंठ त्यात अधिक कापले, अधिक कापले. बाबरच्या आमरशिकी मूठ कोकिला, बाबरच्या आमरशिकी मूठ कोकिला. राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला. दिग्गजही हलून जरा चित्र पार्वती, गगनातून जन्मे रंग पोकती. मोत्यांचा सूरनभी वरुण राहिला, मोत्यांचा सूरनभी वरुण राहिला. राम जन्मला जगती, राम जन्मला, राम जन्मला जगती, राम जन्मला. उडून गायन कर सर्व नृत्य गायनी, नृत्य गायनी. सूररंगरालयात मग्न मेदिनी, मग्न मेदिनी. डोलत ती सदा शेष डोलला, डोलत ती सदा शेष डोलला. राम जन्मला जगती, राम जन्मला जगती, राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला. नाती बालक जणू सामवेद गावा अशा कौशल्यानं ही दोनही मुलं हे गीतरामायण गातायत. आणि हे गाऊन काय होतंय तर इतकी सुंदर कथा हे सांगतायत, इतक्या रसाळ भाषेत सांगतायत. आसन सोडूनी उठले राघव, उठुनी कवळीती आपुले शैशव. पुत्र भेटीचा घडे महोत्सव. पण प्लॉट ट्विस्ट काय असतो, परी तो उभया नच माहिती कुशलव रामायण गाती. वाल्मिकींनी या रामायणासारख्या एपिकची, महाकाव्याची रचना सुद्धा इतक्या सुंदर रीतीनं केली आहे की उत्कंठा लावणारा हा प्रसंग. पण किती सुंदर रीतीनं या रामायणाची सुरुवात झाली आहे. आणि पुढे सुद्धा हे कथानक कसं होतं तर एका तसं म्हटलं तर दुःखद प्रसंगानं खऱ्या रामायणाला सुरुवात होते. आपल्या सगळ्यांना श्रावण बाळाची कथा माहिती आहे. आई वडिलांचा भक्त असलेला हा श्रावण बाळ आई वडिलांना कावडीमध्ये बसवून काशीचं दर्शन घेण्यासाठी चाललाय. वनामध्ये असताना एका सरोवरापाशी हा श्रावण बाळ पाणी घेण्यासाठी थांबलाय. आणि अशा वेळेस दशरथ राजा तिथे येतो काय, त्याच्या हातून श्रावण बाळाचा वध होतो काय, त्याला पुत्र शोकाचा शाप मिळतो काय, त्याच्या डोक्यामध्ये पुत्र कामेष्टीचा विचार येतो काय, आणि पुत्र कामेष्टीचा यज्ञ दशरथ राजा करतो काय. हे सगळं कसं घडत जातं या कथेमध्ये आणि किती तरलपणे घडत जातं. आपल्या सगळ्यांना हा प्रसंग माहिती आहे. शयाला तो आला धावली काळ, विहळला श्रावण बाळ. हे आई गे
शोकाकुल झाला नृपती आसवे आणुनी नयनी तो वदला हा अंत तुझा नाशाला कारण असे नी बाळा तुझ्या नाशाला अंत तुझ्या या अंताला मी कारण झालोय मला क्षमा कर श्रावणा. तेव्हा श्रावण बाळानं आपल्या आई वडिलांकडे पाठवलं की राजा माझं काही होऊ दे पण माझ्या आई वडिलांची काळजी घ्या. आणि जेव्हा आई वडिलांना कळलं की या राजामुळे माझ्या पोटचा मुलगा गेलाय तेव्हा तुला सुद्धा असाच पुत्रशोक होईल असा शाप दशरथाला मिळाला. पण याच्यामुळे झालं काय तर पोटी संतान हवं याची वाट बघणाऱ्या दशरथाला ही कल्पना आली की अच्छा पुत्रशोक होण्यासाठी पहिल्यांदा पुत्र होणं गरजेचं आहे तर तो पुत्र मला होणार आहे. मग त्यासाठी काय करू तर पुत्र कामेष्टी यज्ञ झाला. पुत्र मिळावा या इच्छेनं दशरथानं यज्ञाला सुरुवात केली. पुढे 1 संवत्सरानंतर तो यज्ञीय अश्व परत आला. दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगानं यज्ञमंडपामध्ये स्थान घेतलं. एका शुभवेळी यज्ञीय ज्वालेतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला आणि दुदुंबीसारख्या कणखर पण मधुर वाणीनं हा अग्निपुरुष दशरथाला म्हणाला दशरथा दशरथा घे घे पायसदा पायसदा दशरथा घे घे पायसदा पायसदा तुझा जनी प्रकट झालो तुझा प्रकट झालो माझा सन्मान दशरथा घे घे पायसदा पायसदा दशरथा
जगती प्रगट झालो हा माझा सन्मान दशकथा पाय सदान दशकथा त्या कौशल्याच्या डोळ्यामधलं कौतुक आपल्यापर्यंत पोचतं. आणि हे पोचवणारे सगळे कोण आहेत तर गदिमा आणि बाबूजींसारखे जादूगार आहेत, स्वराचे आणि शब्दांचे जादूगार आहेत. या सगळ्या गाण्यांमध्ये जेव्हा गाणी सुरू व्हायच्या आधी निवेदन असायचं की नाही, ते निवेदन सुद्धा आपल्या मनाच्या इतक्या जवळच आहे की प्रत्येक ओळ त्यातली पाठ आहे. त्यामुळे या गाण्यांच्या आधी या मूळ गाण्यांचं जे निवेदन आहे ते निवेदन सुद्धा मी म्हणेन आणि आपण गाणी ऐकूया. तर गीतरामायणाची सुरुवात आपण जेव्हा करतोय तेव्हा स्वयेशी रामप्रभू ऐकती हे जे पहिलं गाणं आहे त्यानं तर सुरुवात करायला हवीच. सगळ्यांनी फक्त एक छोटासा एक्झरसाइज आपण करूया. डोळे मिटा. डोळे मिटून ही दोन अवघ्या 8 वर्षांची बालकं उभी आहेत जी अगदी रामासारखीच दिसत आहेत. यांना अजिबात मनामध्ये माहितीच नाहीये, म्हणजे थोडीशी कल्पना सुद्धा नाहीये की ज्यांना आपण रामायण ऐकवतोय ते प्रत्यक्ष आपले वडील आहेत. आणि गंमत म्हणजे त्या वडिलांना सुद्धा माहिती नाहीये की ही दोन मुलं म्हणजे आपलेच पुत्र आहेत. पार्श्वभूमी ते चित्र हे सगळं हुबेहूब निर्माण करणारे हे शब्द जेव्हा आपल्या कानावर पडतात तेव्हा ते गीतरामायण आपल्या मनामध्ये इतकं खोलवर जातं की डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. श्रीरामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी अयोध्येत माणसांचा महासागर जमलेला होता. तापस वेश धारण केलेले 2 बटू मंडपात आले. ते म्हणाले, आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो. श्रीरामांना माहित नव्हते की आपल्या समोर आपल्या चरित्राचं गायन करणारे हे बटू आपलेच पुत्र आहेत. पण तल्लीन होऊन श्रीराम ऐकू लागले. श्रीराम 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 स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती.
सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी यज्ञ मंडपी आया उतरुनी यज्ञ मंडपी आया उतरुनी संगली शोधे जननारती संगली शोधे जननारती कुशल रामायण गाते कुशल रामायण गाते सामवेद से बाण बोलती सामवेद से सामवेद से बाण बोलती सर्गामागुण सर्ग कारती सचिव मुनि जन स्त्रिया डोलती सचिव मुनि जन स्त्रिया डोलती आसवे गाई ओघळती आसवे गाई ओघळती कुशल रामायण गाते कुशल रामायण गाते सोडून आसन उठले राघव उठले राघव उठुनी कवळती अपुले शैशव अपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभयान जन्माहिती परितो उभयान जन्माहिती कुशल रामायण गाते स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशल रामायण गाते कुशल रामायण गाते रामायण गाते रामायण गाते चंद्र भगवान की जय सुरू करूया. सगळ्यांनी लवकरात लवकर स्थानापन्न व्हावं. करूया सुरू. हो म्हणा. त्यालाच. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून पुढे 9 दिवसांनी येणारा सण म्हणजे श्रीरामनवमी. इथे साता समुद्र पार राहत असताना रामनवमी साजरी करणं हे आपल्याला जमेल न जमेल सांगता येत नाही. पण मराठी माणसाला रामनवमी म्हटल्यानंतर किंवा या काळामध्ये गीत रामायणाची आठवण होणार नाही असं होऊ शकत नाही. आणि या गीत रामायणाचे जनक कोण बरं? गीत रामायणाचे लेखक कोण? कोणी लिहिली ती गाणी? ग. दि. माडगूळकर. आणि आज योगायोग सुद्धा काय बघा, आज वर्ल्ड पोएट्री डे आहे, 21 मार्च. आणि आजच आपण गदिमांच्या गीतांचा आनंद घेणार आहोत. आणि आधुनिक वाल्मिकी असं ज्यांना म्हटलं जातं असे ग. दि. माडगूळकर आणि बाबूजी सुधीर फडके यांच्या कृतीनं अजरावर केलेली कलाकृती म्हणजे गीतरामायण. वाल्मिकी महामुनी हे आदिकवी, त्यांनी रचलेलं रामायण हे महाकाव्य. याचा नायक म्हणजे श्री रामचंद्र, मर्यादा पुरुषोत्तम.
आणि त्याचा सेवक श्री हनुमान म्हणजे चिरंजीव दासोत्तम. रामाचं राज्य कसं तर ते आदर्श असं रामराज्य. आणि अशा या रामाची कथा आपल्या भारताच्या दशदिशांमध्ये सहस्र वर्ष दुमदुमत राहिली. भारतीय संस्कृती ही रामरसामध्ये सतत भिजत आली आणि अशी रामकथा गाऊन आपली वाणी पवित्र करावी म्हणून अनेक कवींनी, नाटककारांनी आपली प्रतिभा सर्वस्वानं वेचली. परिणामी रामसाहित्याचा हिमालयासारखा उत्तुंग संभार भारतीय साहित्यात डौलानं उभा राहिला. रामकथांचे पाठ देणारे पुराणी, रामकथा गाणारे कीर्तनकार पिढ्यानपिढ्या भारतीय जनाच्या मनांची मशागत करत आले आणि भारतातील सर्व भाषांमध्ये या रामकथेचं गायन अहोरात्र सुरू आहे. मराठमोळ्या मनाला झुलवणारी ही रामकथा आमच्या पुण्यामध्ये उमटी गेली. बरं, पुणे मुंबई रस्त्यावरच्या वाकडेवाडीतल्या घरी बसून गदी माडगुळकर एक एक गीत रचत होते. प्रत्येक आठवड्याला नवं गीत रचलं जायचं आणि त्याला तत्परतेनं चाल लावली जायची. आणि दर रविवारी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं त्याचं प्रकाशन व्हायचं. आणि आणखी एक योगायोग असा, हे गीतरामायण तयार करत असताना या चमूमध्ये एक कृद दीक्षित नावाचे जे गृहस्थ होते की जे ऑल इंडिया रेडिओचे कार्यवाह होते, त्यांची नात सुद्धा आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि या सगळ्या लोकांच्या अथक परिश्रमांमुळे गीतरामायणासारखा कार्यक्रम आपल्यापर्यंत आला. आता किती वर्ष झाली बघा बरं, पण अजून सुद्धा गीतरामायण तसंच आपल्या मनामध्ये लागतंय. गीतरामायणाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा पहिल्या त्या 3 वेळा श्रीराम 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 या रामाच्या नावानं सुरुवात होते आणि त्यानंतर काही तास ही गाणी एका वेगळ्याच विश्वामध्ये आपल्याला घेऊन जातात. स्वये श्री रामप्रभू ऐकती कुशल व रामायण गाती या गीतापासून हा स्वरप्रवास सुरू होतो. आणि गदिमांनी प्रत्येक गाण्यामध्ये गीतरामायणामधल्या म्हणजे रामायणामधल्या प्रत्येक पात्राचा स्वभाव विशेष आपल्यापर्यंत पोहोचवला. उगा का काळीज माझे मुले पाहुनी वेली वरची फुले या गाण्यामध्ये कौसल्याच्या स्वरामध्ये असलेली कातरता बाबुलींच्या गळ्यात आपल्याला कळते. दशरथा घे हे पाय सदा असं जेव्हा यज्ञवेदीतून प्रकट झालेला अग्नी सांगतो तेव्हा त्या स्वरामधली कणखरता गदिमा आपल्याला दाखवून देतात. सावचंद्र भगवान की जय. सुरू करूया. सगळ्यांनी लवकरात लवकर स्थानापन्न व्हावं. करूया सुरू. हो म्हणा. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून पुढे 9 दिवसांनी येणारा सण म्हणजे श्रीरामनवमी. इथे 7 समुद्र पार राहत असताना रामनवमी साजरी करणं हे आपल्याला जमेल न जमेल सांगता येत नाही. पण मराठी माणसाला रामनवमी म्हटल्यानंतर किंवा या काळामध्ये गीत रामायणाची आठवण होणार नाही असं होऊ शकत नाही. आणि या गीत रामायणाचे जनक कोण बरं? गीत रामायणाचे लेखक कोण? कोणी लिहिली ती गाणी? गदी माडगुळकर. आणि आज योगायोग सुद्धा काय बघा, आज वर्ल्ड पोएट्री डे आहे 21 मार्च. आणि आजच आपण गदिमांच्या गीतांचा आनंद घेणार आहोत. आणि आधुनिक वाल्मिकी असं ज्यांना म्हटलं जातं असे गदी माडगुळकर आणि बाबूजी सुधीर फडके यांच्या कृतीनं अजरावर केलेली कलाकृती म्हणजे गीतरामायण. वाल्मिकी महामुनी हे आदिकवी, त्यांनी रचलेलं रामायण हे महाकाव्य. याचा नायक म्हणजे श्री रामचंद्र, मर्यादा पुरुषोत्तम आणि त्याचा सेवक श्री हनुमान म्हणजे चिरंजीव दासोत्तम. रामाचं राज्य कसं तर ते आदर्श असं रामराज्य. आणि अशा या रामाची कथा आपल्या भारताच्या दशदिशांमध्ये सहस्र वर्ष दुमदुमत राहिली. भारतीय संस्कृती ही रामरसामध्ये सतत भिजत आली आणि अशी रामकथा गाऊन आपली वाणी पवित्र करावी म्हणून अनेक कवींनी, नाटककारांनी
आपली प्रतिभा सर्वस्वानं वेचली आहे. परिणामी रामसाहित्याचा हिमालयासारखा उत्तुंग संभार भारतीय साहित्यात डौलानं उभा राहिला. रामकथांचे पाठ देणारे पुराणी, रामकथा गाणारे कीर्तनकार पिढ्यानपिढ्या भारतीय जनाच्या मनांची मशागत करत आले आणि भारतातील सर्व भाषांमध्ये या रामकथेचं गायन अहोरात्र सुरू आहे. मराठमोळ्या मनाला झुलवणारी ही रामकथा आमच्या पुण्यामध्ये उमटी गेली. बरं, पुणे मुंबई रस्त्यावरच्या वाकडेवाडीतल्या घरी बसून गदी माडगुळकर एक एक गीत रचत होते. प्रत्येक आठवड्याला नवं गीत रचलं जायचं आणि त्याला तत्परतेनं चाल लावली जायची आणि दर रविवारी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं त्याचं प्रकाशन व्हायचं. आणि आणखी एक योगायोग असा, हे गीतरामायण तयार करत असताना या चमूमध्ये एक कृद दीक्षित नावाचे जे गृहस्थ होते की जे ऑल इंडिया रेडिओचे कार्यवाह होते, त्यांची नात सुद्धा आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि या सगळ्या लोकांच्या अथक परिश्रमांमुळे गीतरामायणासारखा कार्यक्रम आपल्यापर्यंत आला. आता किती वर्ष झाली बघा बरं, पण अजून सुद्धा गीतरामायण तसंच आपल्या मनामध्ये लागतंय. गीतरामायणाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा पहिल्या त्या 3 वेळा श्रीराम 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 या रामाच्या नावानं सुरुवात होते आणि त्यानंतर काही तास ही गाणी एका वेगळ्याच विश्वामध्ये आपल्याला घेऊन जातात. स्वये श्री रामप्रभू ऐकती कुशल व रामायण गाती या गीतापासून हा स्वरप्रवास सुरू होतो. आणि गदिमांनी प्रत्येक गाण्यामध्ये गीतरामायणामधल्या म्हणजे रामायणामधल्या प्रत्येक पात्राचा स्वभाव विशेष आपल्यापर्यंत पोहोचवलाय. उगा का काळीज माझे मुले पाहुनी वेली वरची फुले या गाण्यामध्ये कौसल्येच्या स्वरामध्ये असलेली कातरता बाबुलींच्या गळ्यात आपल्याला कळते. दशरथा घे हे पाय सदा असं जेव्हा यज्ञवेदीतून प्रकट झालेला अग्नी सांगतो तेव्हा त्या स्वरामधली कणखरता गदिमा आपल्याला दाखवून देतात. वेगवेगळी खासियत आहे. प्रत्येक गीतात अत्यंत गहन असा अर्थ गदिमांनी मांडलाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का, सहज बोलणे हित उपदेश ही जी आपल्या संत मंडळींची खासियत आहे की नाही, की जाता जाता साध्या सोप्या भाषेमध्ये सुद्धा काहीतरी सांगून आयुष्याचा उपदेश करण्याचं सामर्थ्य त्या साध्या शब्दांमध्ये असणं म्हणजे संतत्व असणं. तर गदिमांची खासियत ही आहे की अजिबात कुठलेही अवघड शब्द न वापरता, क्लिष्ट शब्द न वापरता अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये ते प्रसंग जसेच्या तसे आपल्या डोळ्यांसमोर उभं करण्याचं सामर्थ्य हे गदिमांमध्ये आहे. आणि या सगळ्या गाण्यांमध्ये मेरुमणी म्हणून शोभणारं जे गाणं आहे की नाही ते पुढचं आपलं गाणं. या सगळ्या मोत्यांच्या माळेमध्ये टपोरा मोती म्हणजे कुठला, तर हे पुढचं गाणं कुठलं, तर पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. या गाण्यामध्ये आलेल्या या ज्या सगळ्या ओळी आहेत की
नाही, त्या प्रत्येक ओळीचा जर सुविचार केला तर त्याच्यावर आठवडाभर प्रवचनं देता येतील. इतक्या या ओळी सुद्धा इतक्या अजब आहेत. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, किंवा सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, किंवा दोन उंडक्यांची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे गाणं किंवा हे गीत यातला जो उपदेश आहे, हा राम उपदेश कधी करतोय तर समोर रागानं फणफणत असणारे आपले दोन भाऊ आहेत. लक्ष्मण आणि भरत आपल्या आईवर चिडलाय, पण त्यांना शांत करायचंय आणि शांत करून सांगायचं काय की तू पुन्हा जा आणि राज्य कर, महत्वाची जबाबदारी द्यायची आहे. पण त्यांना शांतवण्याचं काम, पॅसिफाय करायचं काम या गाण्यानं केलंय. खरं तर या गाण्याचा किस्सा एक असा की या गाण्याला पुर्या धनाश्रीची एक चाल बाबूजींना सुचली होती. जेव्हा गरिबांनी हे गाणं लिहिलं तेव्हा पुर्या धनाश्रीची चाल त्यांना सुचली होती. पण त्यांना कुठेतरी असं वाटत होतं, अपूर्ण वाटत होतं की नाही, ही चाल काही याला सूट होत नाहीये. तर घरून आकाशवाणीला जाताना रिक्षेमध्ये त्यांना ही यमन मधली चाल सुचली आणि त्यांनी ठरवलं की ही चाल आपण गाऊया आणि त्यांनी जाऊन ही चाल रेकॉर्ड केली. ही जी प्रतिभा आहे ती बाबूजीच करू जाणे, ती बाबूजींकडेच शोभते. तर ऐकूया, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्याच्या आधीचं बाबूजींचं निवेदन असं: चापबाण घ्या करी सावधान राघवा. असं लक्ष्मण आपल्या भावाला सांगतोय की हा भरत कदाचित आक्रमण करायला येत असेल. असा इशारा श्री रामचंद्रांना देणारा लक्ष्मण स्वतः भरतावर संतापानं धावून जाऊ लागला. तेव्हा श्रीरामांनी परत त्याचं सांत्वन केलं. भरत रामाश्रमामध्ये आला. वेड्यासारखीच त्याने श्रीरामांच्या चरणांना मिठी घातली. रामांनी भरताला जवळ घेतलं, कुशल प्रश्न विचारले. भांबावून गेलेल्या भरतानं मोठ्या कष्टानं पितृनिधनाची वार्ता रामांना सांगितली. सर्व आश्रमावरच दुःखाची छाया पसरली. यथाकाळी श्रीरामांनी आपल्या वडिलांचं श्राद्ध केलं. भरत पुन्हा पुन्हा म्हणू लागला की रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळे आणि वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला वनवासी व्हावं लागलं. तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताला म्हणाले, दैवजात दुःखे भरता. दैवजात दुःखे भरता. दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. माय कैकयीना दोषी नवे दोषी जात. राजत्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात. दिसे भासते ते सारे विश्वनाशवंत. काय शोक करीसी वेळा स्वप्नीच्या फळाचा.
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मनात मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ऐकायला किती सोपं वाटतं, छान वाटतं. पण विचार करा की ज्याचा दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक आहे अशा रामाला आजच्या दिवशी सांगण्यात आलं की बाबा रे, तू वनवासात जा. राजा होणार नाहीस हे ठीक आहे, पण तेही नाही, अयोध्येतही नाही राहायचंय, तर वनवासात जा. तरी सुद्धा तितक्याच शांतपणे अंगावरची राजवस्त्र काढली, वल्कल धारण केली आणि रामराय वनामध्ये निघून गेले. हे इतकं सोपं असतं का? राम होणं इतकं सोपं असतं का? एक प्रसंग सांगतो ज्याच्यावरनं आपल्याला कळेल की राम हे राम का आहे. जेव्हा अयोध्येवरनं राम परत आले की नाही, वनवासावरनं जेव्हा राम परत आले अयोध्येमध्ये, तेव्हा सगळाच जनसमुदाय रामाची वाट बघत होता की कधी एकदा माझे राम परत येतील. परत आल्यानंतर इकडे नंदीग्रामामध्ये भरताची भेट झाली रामाची. भरताला घेऊन रामराय अयोध्येमध्ये आले. रामराय पुढे आहेच, बाजूनी सगळे दरबारी आहेत, सगळी प्रजा त्यांच्या सोबत चालतीये. सगळ्यांच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहत आहेत की माझे राम परत एकदा आले. रावणाचा वध झाला आणि रामराय परत आले. आता रामराय स्वतःच्या प्रासादाकडे जाणार तितक्यात रामांची दिशा बदलली आणि रामराय एका वेगळ्या महालाकडे जायला लागले. सगळेजण चक्रावले की आता राम कुठे जात आहे. राम चालत 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 दशरथाच्या राण्यांच्या महालापाशी आले आणि कैकईच्या महालाकडे रामांनी चालत जायला सुरुवात केली. सगळे प्रजाजन कुजबुज करायला लागले की बरोबर आता या कैकईमुळे यांना वनवास घडला होता, कैकईला शासन झालंच पाहिजे. आल्या आता राम पहिल्यांदा काय करतायत तर त्या कैकईला शिक्षा करतायत. बरं झालं. रामराय गेले, दरवाजासमोर उभे राहिले आणि हात काय मारले रामांनी, आई मी आलोय. दरवाजा उघडला आणि 14 वर्ष विजनवासामध्ये आणि दुःखामध्ये पिसलेली ती कैकई बाहेर आली आणि रामानं आपल्याला आई म्हटलंय. चक्रावली कैकई. कैकई तिथूनच म्हणते, रामा रे माझी चेष्टा करतोस का, मला आई काय म्हणतोस. रामराय पुढे आले, कैकईच्या पायांना हात लावून नमस्कार केला आणि रामांनी काय म्हणावं, तातस्ते हो भरत महिमा पौरुषं वायुसुतो सख्यंचापि प्लवगमनुपति क्वापि सौमित्रो भक्तिः सीता सत्वं निजभुजबलं वैरिणां वैरिभाव एतत् सर्वं तव चरणयोः मातुरेश प्रसारः. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. रामाने सांगितलं की कैकेयी माते, अगं तू मला माझी शत्रू काय मानतेस, तुझ्यामुळे मला काय काय मिळालं. तर तातच स्नेह, वडिलांचा माझ्यावर किती स्नेह होता, किती प्रेम होतं की माझ्यासाठी वडिलांनी प्राण सोडले. तो स्नेह तुझ्यामुळे मला कळाला. भरत महिमा, माझ्या भरताचं माझ्यावर किती प्रेम आहे.
की सावत्र भाऊ वनवासात गेलाय म्हणून स्वतःच्या हाती आलेलं राज्य सुद्धा भरतानं त्याग करून टाकलं. हे भरताचं प्रेम आई अगं तुझ्यामुळे मला कळलंय. तातस्नेहो भरत महिमा पौरुषम वायुसुतो. वायुसुत म्हणजे कोण? हनुमान, मारुती. या मारुतीचं पौरुष म्हणजे त्याचा पराक्रम आई तुझ्यामुळे मला कळला. पौरुषम वायुसुतो सख्यांच्यापी प्लवगम नृपती. प्लवगम म्हणजे किष्किंधा. किष्किंधेचा नृपती म्हणजे कोण? तर सुग्रीव. या सुग्रीवाचं सख्य म्हणजे त्याची मैत्री मला कळली. तर कोण कुठला राम? उत्तरेतनं आलेला, पण त्याच्याकरता या सुग्रीवानं आपलं सगळं सैन्य पणाला लावावं आणि रामाचं युद्ध लढण्याकरता आपल्या सैनिकांना आज्ञा करावी आणि स्वतः सुद्धा ते युद्ध लढावं. ही जी मैत्री आहे ती मैत्री आई तुझ्यामुळे मला कळली. निजभुज बलम म्हणजे माझ्या भुजेमधली ताकद मला कळली. मी काय करू शकतो, रावणासारख्या पराक्रमी राक्षसाचा अंत मी करू शकतो हे आई तुझ्यामुळे मला कळालं. लक्ष्मणाचं समर्पण आई मला तुझ्यामुळे कळालं. आपण भरताबद्दल बोलतो, लक्ष्मणाबद्दल बोलतो, पण शत्रुघ्नाचं सुद्धा तितकंच मोठं काम आहे बरं का. म्हणजे अयोध्येसारख्या एका पराक्रमी अशा राज्याचा राजा मरण पावलाय. मोठा भाऊ हा वनवासात गेलाय. दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ हा दुःखी होऊन तापसवेश धारण करून राहतोय आणि तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ मोठ्या भावासोबतच वनामध्ये फिरतोय. अशा वेळेस आक्रमण काही कमी झाली असतील अयोध्येवर, पण ती सगळी आक्रमण परतवून जर कोणी लावली असतील तर ती शत्रुघ्नाला लावली आहे. आणि त्या शत्रुघ्नाचं सुद्धा कौतुक रामरायांना आहे. तेही सांगतात की हे सगळं पुढे कशामुळे आलं, तर आई तुझ्यामुळे आलं. आणि एतत् सर्वं तव चरण योगो मातुरेश प्रसाद. हे सगळं तुझ्या चरणांमुळे झालं म्हणून माते हा जणू तुझा प्रसाद आहे. आणि हे जेव्हा ऐकलं तेव्हा डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले कैकेयीच्या. आणि मंडळी याच्यावरनं आपल्याला कळतं की राम हे राम का आहे आणि राम होणं हे सोपं नाहीये. याच सौजन्यानं, सौजन्य भावानं, प्रेम भावानं रामांनी काय जिंकून घेतलं? त्यांना कुणाला आश्वासनं द्यावी लागली नाही, कुठली मोठी वचनं द्यावी लागली नाहीत, प्रक्षोभक भाषणं करावी लागली नाहीत. त्यांनी फक्त या प्रेमानं सगळ्यांना जिंकून घेतलं आणि सुग्रीवाचं सगळं सैन्य रामासाठी लढायला तयार झालं. इतकं तयार झालं की अशक्य ते शक्य करून दाखवलं. काय केलं तर पृथ्वी समोर उठली. गदिमा लिहितात की काय केलं या वानरांनी, तर वानरांनी जणू पृथ्वी वाढवली. म्हणजे लंकेपर्यंत जाण्याकरता सेतू बांधला. हे काही छोटं काम आहे? एवढ्या मोठ्या झाडांच्या मुळ्या, पर्वत, दगड हे सगळे उचलून आणले आणि फक्त मी त्या रामाच्या कार्यामध्ये सहभागी होतोय हे समाधान या वानरांच्या मनामध्ये इतकं मोठं होतं की त्याच्यामुळे हे अशक्य ते शक्य काम या सगळ्या वानरांनी करून दाखवलं. रामभक्तीये दाटून पोटी शततीर्थांच्या लवल्या पाठी, सत्कार्याच्या पथिकासाठी श्रीरामाला वानर घेती असेच पाठीवरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. असंख्य वानरांसह रामलक्ष्मण दक्षिणेस निघाले. ते सर्वजण समुद्र तीरावर पोहोचले. समुद्रोल्लंघन कसं करावं हा विचार रामांना पडला. 3 दिवसापर्यंत त्यांनी सागराची प्रार्थना केली व शेवटी संतापूनच सागरावर शस्त्र उपसले. रामबाणाच्या भयाने समुद्र साकार प्रकट झाला आणि नम्रतापूर्वक श्रीरामाला म्हणाला, आपल्या सैन्यात नळ नामक वानर आहे, तो विश्वकर्म्याचा पुत्र आहे, त्याच्याकडून सेतू बांधवा, मी तो आनंदानं माझ्या छातीवर धारण करेन. रामांनी नळाला आज्ञा दिली आणि उच्चरावाने गात वानर सागरावर सेतू बांधायला लागले. सेतू बांधारे सागरी हे गीत उच्च स्वराने गात वानरांनी समुद्रावर 23 योजना लांबीचा पूल बांधून टाकला. रामसुग्रीवांची अब्जावधी सेना मोठमोठ्याने गर्जना करत समुद्र पार होऊ लागली. सिद्ध, चारण, महर्षी आणि वर्तमान देवता यांनी श्रीरामांचे मनपूर्वक अभिष्ट चिंतले तरी सुद्धा वानरगण गातच होते. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरे, सेतू बांधारे सागरे, सेतू बांधारे सागरे, सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरे, सेतू बांधारे सागरे, सेतू बांधारे सागरे, सीतावर रामचंद्र की जय.
एका झाडे वेगळा डोंगर पृथ्वी गेली ज्ञान सागर ओढा पृथ्वी पहिल्या तटावर पुढवाकली तो धरील मागे ते तुझेका परी ते तू बांधार सागर ते तू बांधार सागर ते तू बांधार सागर गावर राम भक्तीचे दात कोटी जगती नाच्या नगल्या पाठी सत्कार्याच्या पतिकासाठी श्रीरामाला असे जगेली वानर पाठीवरी ते तू बांधार सागरी ते तू बांधार सागरी ते तू बांधार सागरी गावर रामचंद्र जय नलसाने का सगळ लाभता कोटी कोटी हात लाभता आरंभी जय रूप सांगता पाषाण चले पहातील पाषाण चले पहातील या करती पाण्यावरी ते तू बांधार सागर ते तू बांधार सागर ते तू बांधार सागर गावर सकल ज्ञानाने सीमता आरंभा सब अधीरथ भूतता शिळा भोगुनी चढू लागल्या ताता लाटावरी ते तू बांधार सागरी ते तू बांधार सागरी ते तू बांधार सागरी गावर गरजा गरजा हे मानल गण रघुपती राघवपतीच पावन रघुपती राघवपतीच पावन रघुपती राघवपतीच पावन जय लंकारी जानकी जीवन युद्धा आली घडू दारुया कोटीच्या वेदी ते तू बांधार सागर ते तू बांधार सागर ते तू बांधार सागर गावर रामचंद्र की जय ते तू नशनांत तुष्टमाता विशाल तू श्रीरामाचा महिमा त्यांचा जीवनामाचा हवकुनी बदली संगकार सत्य दिशाचारी ते तू बांधार सागरी ते तू बांधार सागरी ते तू बांधार सागरी गावर रामचंद्र की जय सर्वांना आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मॉन्ट्रियल मराठी मंडळातर्फे. आज इतक्या चांगल्या संख्येने सगळे उपस्थित राहिल्यात त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या कमिटीच्या वतीने सर्वांचे आभार. आणि
आणि त्याचप्रमाणे एकदा जोरदार टाळ्या आपल्याला आजच्या आपल्या प्रोग्राममध्ये जे कोणी आहेत आपल्याबरोबर सगळे सहभागी. सर्वप्रथम आपले साऊंड इंजिनियर आयबर, आपले कीर्तनकार प्रतीक देशमुख, हार्मोनियमवरती निनाद पुराणी, गुढीपाडव्याच्या निमित्ताने असा काहीतरी कार्यक्रम करायचा आहे. साधारणपणे दिवाळीच्या आसपास सर्वप्रथम आमचं एकदा पहिली चर्चा झाली होती आणि तेव्हापासून निनाद सगळ्या आर्टिस्टशी बोलून आणि त्यांच्याशी तारखा जुळवून आणि बाकी इकडे हॉल वगैरे बुक करणं सगळ्या कामांमध्ये निनाद खूप मेहनत घेत होता. आपले तबलजी ऋग्वेद देशपांडे, आणि आपले गायक नरेंद्र दातारजी, आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी जे आपले सगळे स्पॉन्सर्स आपल्याला लाभले आहेत ते नलिन गौर NG ग्रुप कडून, रेवती आणि अभिषेक आसरकर, आणि निनाद आणि प्रांजली पुराणी, आपल्या सर्व स्पॉन्सर्सचे मनापासून आभार. कारण यांच्या आर्थिक सहाय्यामुळे हा कार्यक्रम जास्त नीटपणे आपण पार पाडू शकलो. त्यामुळेच आपल्याला आपले सगळे इतक्या अफोर्डेबल एंट्री फीमध्ये आपल्याला स्नॅक्स आणि डिनर वगैरे सगळ्याची अरेंजमेंट करता आली. आणि त्याचबरोबर आपले सगळे व्हॉलेंटियर ज्यांनी आपल्या कार्यक्रमाच्या आधी लवकर येऊन खुर्च्या वगैरे अरेंज करण्यात मदत केली, आपल्या टी आणि स्नॅक्सच्या ठिकाणी ज्यांनी आपल्याला मदत केली, आता या कार्यक्रमाच्या नंतर जे आपल्याला जेवण सर्व करायला मदत करणार आहेत आणि नंतर हॉल आवरून चेअर्स परत एकदा अरेंज करून मदत करणार आहेत, अशाही सगळ्यांच्या मनापासून आभार. आणि आता आपलं शेवटचं गाणं झाल्यानंतर आपली डिनरची अरेंजमेंट इकडे मागे जिकडे आपलं मगाशी चहा आणि स्नॅक्स वगैरेची अरेंजमेंट होती तिकडे आपली डिनरची अरेंजमेंट असेल. तर प्रोग्राम संपल्यानंतर आम्ही विनंती करू की आम्हाला नक्कीच काही व्हॉलेंटियर्सची मदत लागेल तिकडे जेवण सर्व करायला. आणि मग सर्वप्रथम लहान मुलं आणि सिनियर्स आणि ते झाले की बाकी सगळ्यांना जेवण सर्व करण्यात येईल. आणि आपण आपला कार्यक्रम इतक्या सहजपणे एन्जॉय करू शकलो. लहान मुलं आहेत, काही लहान मुलं इकडे बसले, बाकी लहान मुलांसाठी आपल्याकडे समोरच्या रूममध्ये आपण अरेंजमेंट केलेली आहे. तर त्या रूममध्ये एक छोटासा प्रोजेक्टर आणि लहान मुलांसाठी काही फिल्म्स वगैरेचं अरेंजमेंट करण्याबद्दल श्रीजीतच्या मनापासून धन्यवाद. कारण आपल्या मागच्या 1-2 प्रोग्राम्समध्ये असाही फीडबॅक आला होता की लहान मुलांच्या आवाजामुळे लोकांना प्रोग्राम एन्जॉय करता येत नाही. तर त्यासाठी या गोष्टी आपल्याला इझिली करता आल्या आहेत. इझिली म्हणजे तुमचा फीडबॅक घेऊन आम्ही त्या गोष्टी केल्या आहेत. सो थँक्यू. असाच फीडबॅक देत राहा. आणि आता प्रत्येक इव्हेंटप्रमाणे हाही इव्हेंट नंतर उद्या आम्ही फीडबॅक फॉर्मची लिंक शेअर करू आपल्या ग्रुपवरती. त्यामुळे त्या लिंकला व्हिजिट करून आम्हाला फीडबॅक द्या, जेणेकरून अजून असे कार्यक्रम आम्हाला ऑर्गनाईज करता येतील. अजून कोणत्या प्रकारचे कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करायचे ह्याबद्दलही आम्ही विचार करू शकतो तुमच्या फीडबॅकच्या आधारे. तर मॉन्ट्रियल मराठी मंडळाच्या वतीने धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू.
कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक मोमेंट एन्जॉय करतो, पण त्या मोमेंट्स नंतर सुद्धा एन्जॉय करता यावं याकरता अभिषेकजी फोटो आणि व्हिडिओ करतात, त्यांच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी शुभेच्छा देखील आभार मानले, तर त्यांनी खूप जास्ती मेहनत घेतली या सगळ्या प्रोग्रामसाठी सुरुवातीपासून. त्यांनी आभार व्यक्त केले. वर्षभरात अनेक चांगले उत्तमोत्तम कार्यक्रम ते सादर करत आहेत. ते अभिषेक, सुबेद, रेवती, विशाल यांचं सगळ्यात जास्ती कॉन्ट्रीब्युशन आहे. राजा पट्टे त्यांच्यासाठी टेलिंग दिस फॉर राजा सर की यू कॅन सी देअर दॅट वी हॅव लॉट ऑफ ऑडियन्स अँड वी कुड जॉईन फोर्सेस विथ कबीर. Is what I would like to suggest. It's my suggestion. Something which is good for enjoyable for all across community. It will be something nice. And I hand over to. असेच कार्यक्रम वरचेवर आयोजित करत राहा आणि आम्हाला पण वर्तुळाचा शेवट बाबूजी आणि गदिमा गाभाळातलं श्रीरामायण असं म्हणून करतात. कुठेही आता हे संपलं असं नाहीये, मग शेवटचं गाणं सुद्धा गाभाळातलं श्रीरामायण असं म्हणून एक इन्फिनिटी दिलेली आहे या सगळ्या थोर कलाकृतीला. खरं तर ही भैरवी आहे आणि या भैरवीतून हे रामायण कसं गाऊ नका हे खूप छान पद्धतीने गरिबांनी सांगितलंय. आपण ते गाण्यामध्ये ऐकूच, पण हा उपदेश आपल्याला आहे खरं तर की हे गीत रामायण किंवा रामायण हे आपण सुद्धा आपल्या दैनिक जीवनामध्ये गायलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे तर फक्त राम कसा श्रेष्ठ आहे असं नाही, तर त्या रामाचे गुण आपल्या आचरणामध्ये किती येतील याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपल्या परीनं आपल्याला निदान रामरक्षेसारखं जे स्तोत्र आहे ते स्तोत्र म्हणता येईल का, ते स्तोत्र आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवता येईल का, पुढच्या पिढीला राम कोण हे नीट समजावता येईल का, आणि आपल्या मनामध्ये, आपल्या सश्रद्ध अशा मनामध्ये रामाचं जे स्थान आहे ते स्थान आपल्या लहान मुलांच्या मनामध्ये सुद्धा रामाचं करता येईल का, हा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हीच शिकवण या गाण्यावरनं मला वाटतं की आपण खरं तर घेतली पाहिजे. सीता रामचरित अति पावन, मधुर सरस अति मन भावन, पुनी पुनी कितने हो सुने सुनाय, हृदय की प्यास बुझत न बुझाय. असं हे रामाचं चरित्र आहे की कितीही वेळा ऐकलं तरी सुद्धा त्याची गोडी ही अवीट आहे, ज्याचा वीट येत नाही अशी अवीट आहे. असं हे रामायण, या रामायणाचं हे जे शेवटचं गीत आहे, या गीताचा सुद्धा प्लॉट ज्याला म्हणतात तो फार इंटरेस्टिंग आहे बरं का. की अयोध्येच्या प्रजाजनांनी सीतेच्या सत्वावर शंका घेऊ नये याच्याकरता सीता पुन्हा वनवासात गेली आहे. आणि वनवासामध्ये सीतेची जी 2 मुलं आहेत लव आणि कुश, यांचा सांभाळ वाल्मिकी करतायत. वाल्मिकींनी या लवकुशांना रामांचं थोरपण सांगितलंय, पण राम हेच तुझे वडील आहेत हे मात्र अजून वाल्मिकींनी सांगितलेलं नाहीये या कुशांना. आणि या लव आणि कुशांना दोघांनाही वाल्मिकी अयोध्येमध्ये पाठवतात. कशासाठी तर फक्त गीत रामायण तिकडे जाऊन गा, गीताच्या रूपानं रामाची कथा गा, तिकडे सगळ्यांना ही कथा सांगा. राम तुमचं हे सगळं गाणं ऐकून तुम्हाला बोलवतील, तुम्हाला रामांचं दर्शन घडेल, तेवढ्यावरच समाधान माना आणि पुढे काय व्हायचं असेल ते नियती ठरवेल. हे सगळं रामाच्याच हातामध्ये वाल्मिकींनी सुद्धा सोपवलंय. जानकीला गंगापार पोचवून मोठ्या कष्टानं समुद्र म्हणजे सुमित्रेचा मुलगा लक्ष्मण परत फिरला. प्राप्त कर्तव्य म्हणून श्रीराम राज्यकारभार पाहू लागले. इकडे सीता महात्मा वाल्मिकींच्या हाती लागली. त्यांनी तिचे कन्येप्रमाणे पालन केले. यथाकाली तिला जुळी अपत्य झाली. त्या रामनंदनांना भूतपिशाच्यांची बाधा होऊ नये म्हणून वाल्मिकींनी अभिमंत्रित कुश आणि लव त्या बालकांच्या भोवती फिरवले. कुश आणि लव म्हणजे काय तर गवताची पाती असतात ना, ती दृष्ट काढण्यासारखी भोवतीने फिरवली म्हणून त्या दोघांचं नाव लव आणि कुश आहे बरं का. तर ही या दोघांच्या भोवती फिरवली. कुश आणि लव असेच त्यांचे नामकरण केले. वाल्मिकींच्या देखरेखीखाली ती बालके मोठी झाली. शैशवावस्था संपवून ती जाणती दिसू लागली. त्यांच्या वयांना 12 वर्षे होऊन गेली. ती दोन्ही रामांच्या जणू मूर्तीच दिसू लागली. अयोध्यापती श्रीराम कर्तव्य बुद्धीनं अयोध्येचं राज्य चालवत होते. त्यांनी सर्वश्रेष्ठ असा राजसूय यज्ञ आरंभिला. त्या समारंभासाठी सहस्रावधी राजे, मुनी आणि प्रजाजन अयोध्येमध्ये जमले.
मुनिवर्य वाल्मिकी हे आपल्या शिष्यांसह आले होते आणि हे शिष्य म्हणजेच बालवीर कुश आणि लव. त्रिकालदृष्ट्या वाल्मिकींनी कुशलव यांना आज्ञा केली, गा बाळांनो श्रीरामायण. रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. मुनिजन पूजित सदनामधुनी, नराधिपांच्या निवासस्थानी. मुनिजन पूजित सदनामधुनी, नराधिपांच्या निवासस्थानी. उपमार्गातून राजपथातून मुक्त दरवळो तुमचे गायन, मुक्त दरवळो तुमचे गायन, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. नगरी लाभता लोकमान्यता, गायल वाटा श्री रघुनाथा. उत्सुक होऊन श्रवणा करिता, करवितील ते तुम्हा निमंत्रण, करवितील ते तुम्हा निमंत्रण, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. स्वये ऐकता नृपशत्रुंजय, संयत असुद्या मुद्रा अभिनय, संयत असुद्या मुद्रा अभिनय. काव्य नभे हा अमृत संचय, काव्य नभे हा अमृत संचय. आदरील त्या रघुकुलभूषण, आदरील त्या रघुकुलभूषण, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. न च स्वीकाराधना कांचन, नको दान रे नको दक्षिणा. काय धनाचे मूल्य मुनिजना, काय धनाचे मूल्य मुनिजना. अवघ्या आशा श्रीरामार्पण, अवघ्या आशा श्रीरामार्पण. श्रीराम 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 सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद सांगतो आणि ही गायन सेवा श्री रामारायांच्या चरणी अर्पण करतो. धन्यवाद.